नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पल्लवी चिंचवडे जाधव आणि तुम्ही पाहताय ऑर्गॅनिक कट्टा. मंडळी, आज आपण आपल्या कट्ट्यावरती एका छोट्याशा पण अतिशय महत्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. तर बऱ्याचदा अनेक शेतकरी म्हणजे ज्यावेळेस आम्ही फिरतो शेतामध्ये शेतकऱ्यांच्या, त्यावेळेस बरेचदा शेतकरी म्हणतात की आम्ही 50% सेंद्रिय करतो. अरे, हे 50% सेंद्रिय काय आहे हे मला थोडंसं इथं समजून सांगावंसं वाटते. आता बघा, 50% म्हणजे काय, तर 50% ते रासायनिक खत औषधं वापरतात आणि 50% सेंद्रिय खत औषधं वापरतात. ज्या वेळेस सेंद्रिय खत औषधं ही वापरली जातात, समजा सॉइलच्या न्यूट्रिशनसाठी किंवा मातीची पोषकता वाढण्यासाठी ज्यावेळेस खतं वापरली जातात किंवा मायक्रोन्यूट्रियंट वापरले जातात, मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात, त्यावेळेस माती जिवंत व्हायला लागते. मातीतलं जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते वाढायला लागतात, माती जिवंत व्हायला लागते. आता हे झालं 50% सेंद्रिय मध्ये समजा. आणि मातीच्या पोषकतेसाठी रासायनिक जर खतं वापरले, सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा युरिया असेल किंवा पोटॅश असेल, ह्या जर गोष्टी वापरल्या तर काय होणार आहे, जी काही जमीन जिवंत झालेली आहे, जे काही जमिनीमधले मायक्रो ऑर्गॅनिझम वाढलेले आहेत ते मरणार आहेत. कारण की तुम्ही काय केलंय, एका ठिकाणी सेंद्रिय घटक वापरलेले आहेत आणि एका ठिकाणी त्याच्यावरती मारा केलेला आहे रसायनांचा. त्याच्यामुळं जे काही सेंद्रिय आपण वापरलेलं आहे ते पूर्ण नाहीस झालेलं आहे. त्यामुळे मंडळी नेहमी लक्षात घ्यायचं आहे, 50% सेंद्रिय असा काही प्रकार नसतो. एकतर तुम्ही पूर्णपणे सेंद्रिय करा किंवा मग तुम्ही रासायनिक खतांचाच वापर करा. कारण की तुमचं एवढं जर सेंद्रिय घटक वापरून किंवा सेंद्रिय शेतीसाठी कष्ट करून रसायने वापरल्यामुळे ते सगळं व्हायला जातं. त्यानंतर पुढचं एक म्हणजे मला सांगावंसं वाटतं की शेतकरी म्हणतात की आम्ही सगळं म्हणजे कीड नियंत्रण असेल, रोग नियंत्रण असेल, मातीची पोषकता असेल, या सगळ्यासाठी आम्ही सेंद्रिय खतांचा आणि औषधांचा वापर करतो. परंतु आम्ही तण नियंत्रणासाठी जे काही हर्बिसाइड असेल किंवा जे काही विडीसाइड आहे हे वापरतो. की तुम्ही सगळ्या गोष्टी सेंद्रिय वापरलेल्या आहेत आणि तणांसाठी तुम्ही तणनाशकाचा रसायनांचा वापर केलेला आहे. पुन्हा वाढलेले जे काही जीवाणू आहे, जी काही माती जिवंत झालेली आहे ते पुन्हा मरणार आहे, पुन्हा ते इक्वल होणार आहे आणि आपले सगळे कष्ट व्हायला जाणार आहे. त्यामुळे मंडळी, सेंद्रिय शेती करत असताना कुठलंही आणि एनपीओपीच्या नियमाप्रमाणे म्हणजेच नॅशनल प्रोग्राम ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्शनच्या नियमाप्रमाणे सेंद्रिय शेती म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कुठलंही अक्षरशः युरियाचा, सिंगल सुपर फॉस्फेटचा एकही दाणा तुम्हाला वापरता येणार नाही. जसं की दुधामध्ये मीठ जर पडलं, एक खडा जर काय पडला किंवा 1 किलो मीठ काय पडलं तर ते दूध नासणारच आहे. त्या पद्धतीनं सेंद्रिय शेतीची जी काही शुद्धता आहे, ही शुद्धता तुम्ही एक खडा जरी रसायनाचा वापरला तर ती तिथं राहणार नाहीये. त्यामुळे मंडळी, आपल्याला सेंद्रिय शेती करायची तर ती प्युअरली आणि आपली माती जिवंत करण्याच्या हिशोबाने करायची आहे. आणि माती जर जिवंत झाली, 2 किंवा 3 वर्षाचा जो काही कालावधी आहे रूपांतरणाचा, जे काही अॅन्युअल क्रॉप आहेत त्यांच्यासाठी 1-2 वर्षाचा कालावधी आहे म्हणजे 24 महिन्याचा, आणि जी काही फळ पिकं आहेत त्यांच्यासाठी 36 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तो कालावधी जमिनीमधले काही जीवाणू वाढण्यासाठी आपल्याला मिळतो आणि त्यानंतर ऑटोमॅटिकली जमिनीमधले जे काही मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत ते अपटेक होतात आणि झाडं ही नॅचरली नैसर्गिक पद्धतीने सस्टेन होतात. तिथं खतं किंवा औषधं जास्त वापरण्याचा आपल्याला तिथं गरज पडत नाही. तर मंडळी, सेंद्रिय शेतीतली ही सगळ्यात छोटी आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला या अगोदर माहित होती का? मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटूया अशाच पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सेंद्रिय शेतीमधल्या असणाऱ्या समस्या मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.